आज भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची स्मृती दिन। त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। त्यांचा फायदा आजही भारताला होत आहे। मोठी धरणं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सारख्या संस्था, वैज्ञानिक संशोधन, लोकशाही व्यवस्था या सर्व गोष्टींमध्ये नेहरूंचं योगदान नेहमीच महत्त्वाचं ठरलंय। परंतु काश्मीर प्रश्नांवर त्यांची भूमिका कायम वादग्रस्त राहील। आजही अनेक जण असा आरोप करतात की नेहरू यांच्या काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रात म्हणजेच UNO मध्ये नेल्यामुळे आज पाकिस्तानच्या ताब्यात अर्ध काश्मीर आहे। पण खरंच पूर्ण सत्य हेच आहे का? नेहरू यांनी असा निर्णय का घेतला असेल? त्यांच्या समोर दुसरा कोणता पर्याय होता का? आज आपण हे सगळं जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम। आज आपण संपूर्ण इतिहासाकडे शांतपणे आणि तथ्यांच्या आधारे पाहणार आहोत। 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली। ब्रिटिश भारताचे दोन देश झाले, भारत आणि पाकिस्तान। मात्र त्या काळात भारतात 560हून अधिक संस्थांनी आपली संस्था स्थापन केली। या संस्थांना भारत किंवा पाकिस्तानात सहभागी होण्याचा पर्याय देण्यात येणार होता। जम्मू आणि काश्मीर संस्थानचे राजे हरी सिंग यांनी सुरुवातीला स्वतंत्र राहण्याची भूमिका घेतली। त्यांना ना भारताला जायचं होतं ना पाकिस्तानात। मात्र पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिन्नाह यांनी आधीपासूनच काश्मीरवर डोळा ठेवला। त्यांच्या मते काश्मीरमध्ये मुस्लिम बहुसंख्य लोकसंख्या असल्यामुळे तो भाग पाकिस्तानचा असायला हवा। तर दुसऱ्या बाजूला जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी काश्मीर हा भावनिक विषय होता। त्यांचं कुटुंब मूळचं काश्मीरी पंडित समाजातलं होतं, त्यामुळे काश्मीर भारतात राहावं अशी त्यांची इच्छा होती। मात्र परिस्थिती अचानक बदलली। पाकिस्तानकडून गुप्त हालचाली सुरू झाल्या। पाकिस्तानमधून खैबर भागातील पठाणी आदिवासी टोळ्यांना काश्मीरमध्ये घुसण्याची योजना आखण्यात आली आणि 22 ऑक्टोबर 1947 रोजी या टोळ्यांनी काश्मीरवर हल्ला केला। या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लूटमार, हिंसा आणि हत्या झाल्या। महाराजा हरी सिंग यांच्या सैन्याकडे हा हल्ला रोखण्याइतकी ताकद नव्हती। स्थिती हाताबाहेर चालली होती। शेवटी घाबरून महाराजा हरी सिंग यांनी भारत सरकारकडे मदत मागितली। मात्र भारत सरकारने एक अट ठेवली, काश्मीरने अधिकृतपणे भारत विलीन व्हावं। महाराजांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ असेशन वर स्वाक्षरी केली आणि त्यानंतर भारताने सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला। 27 ऑक्टोबर 1947 रोजी भारतीय सैन्य श्रीनगरमध्ये दाखल झालं। या क्षणापासून सुरुवात झाली पहिली भारत पाकिस्तान लढाईची। भारतीय जवानांनी अतिशय शौर्यपणे लढाई केली। 7 नोव्हेंबर 1947 पर्यंत काश्मीर खोरे सुरक्षित करण्यात आलं। 8 नोव्हेंबरला बारामुल्ला परत मिळालं आणि 13 नोव्हेंबर पर्यंत उरी भागातून पठाणी टोळ्यांनी मागे ढकलण्यात आलं। भारतीय सेना सतत पुढे सरकत होती। मात्र यानंतरची लढाई अत्यंत कठीण होती। हिवाळा सुरू झाला। काश्मीरमधील रस्ते, डोंगर, खोरे प्रचंड बर्फाने झाकले गेले। मायनस तापमान युद्ध सुरू झाले। भारतीय सैन्यांपैकी अनेक जवान आणि अधिकारी याआधी कधी बर्फाळ गेले नव्हते। पुरवठा पोहोचणं कठीण होतं। अन्न, औषध, दारुगोळा सर्वांवरच ताण वाढत चालला होता। याच काळात भारतीय सेनेचे कमांडर इन चीफ फ्रान्सिस रॉबर्ट रॉय बंचर यांनी 28 नोव्हेंबर 1947 रोजी नेहरूंना गंभीर इशारा दिला। त्यांनी स्पष्ट सांगितलं, सैन्य थकलंय, ज्युनियर अधिकाऱ्यांना पुरेसं प्रशिक्षण नाहीये, सैनिकांमध्ये थकवा आणि मानसिक उबग वाढत चाललाय, लांब पल्ल्यांच्या मोहिमांसाठी स्वयंसेवक तयार नाही, सैन्याला विश्रांती आणि पुनर्जीविकाची गरज आहे। इतकंच नाही, त्यांनी ओव्हरऑल मिलिटरी डिसिजन म्हणजेच पूर्ण लष्करी विजय मिळवणं आता शक्य दिसत नाही असंही सांगितलं। आणि सैन्य साधन सामग्रीवर प्रचंड ताण येत होता। याच पार्श्वभूमीवर पंडित नेहरू यांचा हा प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेण्याचा निर्णय घेतला। 1 जानेवारी 1948 रोजी भारत सरकारने अधिकृत संयुक्त राष्ट्रात धाव घेतली। भारताचा उद्देश होता पाकिस्तानकडून होत असलेल्या हस्तक्षेपाची आंतरराष्ट्रीयपणे नोंद करणे आणि युद्ध थांबवण्यासाठी दबाव निर्माण करणे। मात्र संयुक्त राष्ट्राकडून लगेच कोणताही ठोस निर्णय आला नाही। तब्बल 14 महिने भारतीय सैन्य पठाणी टोळ्या आणि पाकिस्तानकडून मदत मिळणाऱ्या फौजांशी लढत होते। भारतीय जवानांनी असामान्य पराक्रम गाजवला। पण एक वास्तव होतं, नैसर्गिक परिस्थितीवर कोणाचं नियंत्रण नसतं। प्रचंड बर्फ, उंच पर्वत, गोठणारं तापमान या परिस्थितीत युद्ध करणं अत्यंत अवघड असतं। अखेर 1 जानेवारी 1949 रोजी संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपानंतर युद्धविराम लागू झाला।
आणि इथून काश्मीरचा प्रश्न कायमचा अडकला. आज जो भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे त्यालाच आपण पाकिस्तान अधिकृत काश्मीर म्हणजेच POK म्हणतो. मात्र इथे मोठा प्रश्न उपस्थित होतो. नेहरूंची भूमिका नेमकी कुठे चुकली? त्यांनी घाई केली का? भारतीय सैन्य आणखी पुढे जाऊ शकत असतं का? हा विषय आजही इतिहासकार आणि राजकीय तज्ञांचा एक वादाचा विषय. काहींना असं वाटतं की भारताने युद्ध सुरू ठेवायला हवं होतं, तर दुसऱ्या बाजूला अनेक इतिहासकार सांगतात त्यावेळी भारतीय सैन्य अत्यंत कठीण परिस्थितीत अडकलेलं होतं. हजारो जवान बर्फाळ प्रदेशात लढत होते. त्यांच्या सुरक्षितेचाही एक प्रश्न होता. या युद्धात भारतीय सेनेचे 1104 जवान शहीद झाले होते. जम्मू काश्मीर राज्य सेनेचे 1990 सैनिक जवान शहीद झाले होते, बेपत्ता झाले होते, तर 3154 जवान जखमी झाले होते. हा संघर्ष केवळ भूभागासाठी नव्हता, तर काश्मीर भारतात टिकून ठेवण्यासाठी होता. आणि भारतीय जवानांच्या या बलिदानामुळे आज काश्मीरमध्ये भारत सरकारचं राज्य आहे. आज जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त या युद्धात लढणाऱ्या सर्व भारतीय जवानांना आणि देशाचे पंतप्रधान म्हणून या कठीण काळात नेतृत्व करणाऱ्या नेहरूंना विनम्र अभिवादन. जय हिंद.